नमस्कार मंडळी, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, ज्यांच्या देवघराखाली लाल रंगाचे वस्त्र आसन आहे तर हा व्हिडिओ त्याने शेवटपर्यंत बघा, कारण एक छोटीची गोष्ट तुमचं आयुष्य कसं घडू शकते किंवा बिघडू शकते हे तुम्हाला माहीत नसेल. बघा, तर तुमचे संपूर्ण घर बर्बाद होऊ शकते. तुमच्या प्रगतीत अडथळे का येतात, घरात कटकटी का होतात, याचे उत्तर कदाचित तुमच्या देवघरातील आसनात दडलेले असू शकते. तर चला तर मग जाणून घेऊया देवघराचे नेमके महत्त्व काय आहे. नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीत घराचे हृदय म्हणजे आपले देवघर. देवघर कितीही मोठं असो किंवा छोटं असो, तिथली सकारात्मक ऊर्जा ही देवघरातून प्रवाहित होत असते. देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर घराचे ऊर्जा केंद्र आहे. देवघरात असलेल्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो या केवळ माती किंवा धातूच्या नसतात. जेव्हा आपण त्याची मनोभावे पूजा करतो तेव्हा त्यामध्ये सात्विक लहरी निर्माण होतात. संध्याकाळी देवघरात दिवा लावण्याचे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिवसभराच्या धावपळीनंतर देवासमोर 2 मिनिटे बसल्याने जो मानसिक आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही. देवपूजा करणे केवळ ही एक कृती नसून ती ईश्वराशी जोडली जाण्याची एक प्रक्रिया आहे. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार देवपूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते मानले जाते. काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. देवपूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ घेतलेले कपडे परिधान करावे. जमिनीवर थेट बसू नये. पूजेसाठी लोकरीचे किंवा कशाचे तरी आसन वापरावे. ते आसन कोणाशी शेअर करू नये. पूजेच्या वेळी मनात रागाचे किंवा वाईट विचार नसावेत. शांत चित्तेने नामस्मरण करत पूजा करावी. पूजेच्या वेळी आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावे. देवघरात एकाच देवाच्या 2 मूर्ती किंवा फोटो समोरासमोर असू नये. तसेच फुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो देवघरात ठेवू नका. रोज देवासमोरचा परिसर आणि देवघर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे. आदल्या दिवशी सुकलेली फुले आणि हार सकाळीच काढून टाकावीत. शिळी फुले देवाला वाहू नयेत. तुळस आणि बेलपत्र याला अपवाद आहेत. देवाला वाहिल्या जाणाऱ्या अक्षदा म्हणजेच तांदूळ अखंड असावे, ते तुटलेले नसावेत. पांढरे तांदूळ देवाला वाहण्यापूर्वी त्यांना थोडे ओले करून कुंकू लावावे. पूजेच्या तांब्यातील पाणी रोज बदलावे. ते पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना तुळशीला घालू नये. पायाखाली येईल अशा ठिकाणी सुद्धा टाकू नये. विशेषतः गणपतीला जास्वंद किंवा दुर्वा, शंकराला बेल, विष्णूला श्रीकृष्णाला तुळस अर्पण करावी. शंकराला केतकीचे फूल वाहू नका आणि गणपतीला तुळस अर्पण करू नका. देवासमोर दिवा लावताना तो उजव्या हाताला असावा. दिवा भिजणार नाही याची काळजी घ्यावी. अगरबत्ती किंवा धूप लावल्यानंतर तो डाव्या हाताला ठेवावा. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचे पान ठेवावे किंवा त्या पाण्याने मंडल करावे. नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच तेथून उचलून प्रसाद म्हणून वाटावा. खूप वेळ तसाच ठेवू नये. शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणावी. हे देवा, मला मंत्र माहीत नाहीत किंवा विधी माहीत नाहीत. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा. पूजेनंतर लगेच आसनावरून उठू नये. आसनाखाली थोडे पाणी सोडून ते डोळ्यांना लावावे आणि मगच उठावे. अगदी छोट्या छोट्या चुका असतात, त्या जर आपण पाळल्या तर देवपूजेचं फळ मिळत नाही, किंवा जर पाळल्या नसतील तर मिळत नाही आणि पाळल्या तर मिळत असतं. आणि त्याचबरोबर बघा, ज्यावेळेस या छोट्या चुका आपल्याकडून होतात त्यावेळेस आपलं कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नसतं. तर या छोट्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या असतात. आता त्यानंतर वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे ज्या घराच्या देवघरात देवाखाली लाल रंगाचे आसन टाकलेले असते त्या स्त्री पुरुषांनी नक्की बघा, नाहीतर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होईल. बघा, त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आपण आपल्या कुटुंबावर, मुलावर अगदी भरभरून कृपा होईल. देवघरात देवाच्या मूर्ती किंवा फोटोखाली कापड म्हणजेच आसन ठेवणे ही केवळ सजावट नसून त्यामागे खोल धार्मिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण आहेत. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा आपण देवाची पूजा करतो, मंत्र म्हणतो किंवा दिवा लावतो तेव्हा तिथे एक विशिष्ट प्रकारची सात्विक ऊर्जा निर्माण होते. जर मूर्ती थेट जमिनीवर किंवा लाकडावर ठेवली तर ती ऊर्जा जमिनीद्वारे शोषली जाऊ शकते. कापडाच्या आसनाच्या ऊर्जेला धरून ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे देवघरातील सकारात्मक
आत्मीयता टिकून राहते. आपल्या घरी जेव्हा एखाद्या सन्माननीय पाहुणा येतो तेव्हा आपण त्यांना थेट जमिनीवर बसवत नाही, तर सतरंजी किंवा सोफ्यावर बसवतो. देव तर चराचराचा मालक आहे. त्यांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलची आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी आपण आसनाचा वापर करत असतो. बऱ्याचदा देवांची मूर्ती पाषाण, धातू किंवा मातीच्या असतात. थेट जमिनीच्या संपर्कात आल्यास आर्द्रतेमुळे त्या काळवंडू लागतात किंवा त्यांना गंज चढू लागतो. कापडामुळे फोटो घासण्यापासून वाचतात आणि काचेला तडे जाण्याची शक्यता कमी असते. बघा, आसनाच्या रंगाचा आपल्या मनावर आणि वातावरणातील मोठा परिणाम होत असतो. देवघर हे सर्वांचे पवित्र ठिकाण असते. कापड अंथरल्यामुळे मूर्तीच्या खाली धूळ साचत नाही. कापड वेळोवेळी धुता येते किंवा बदलता येते, ज्यामुळे देवघर नेहमी चैतन्य आणि ताजेतवाने जाणवते. कापड कोणते असावे? शक्यतो सुती किंवा रेशमी कापड वापरावे. नायलॉन किंवा प्लास्टिक सारखी कृत्रिम कापड टाळावे. आसन फाटलेले, मळलेले किंवा जळलेले नसावे. दर 15 दिवसांनी किंवा महिनाभराने ते बदलणे शुभ मानले जाते. नवीन आसन नक्कीच 15 दिवसांनी किंवा महिन्यानी तुम्ही बदलायचे असते. तुमच्या कुलदेवतेच्या आवडीनुसार किंवा वारांप्रमाणे तुम्ही आसनाचा रंग जो आहे तो बदलू शकता. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ज्या घरामध्ये देवघरात आपण लाल रंगाचे आसन टाकलेले असते तर त्यांनी बघा नेमकं तुमच्यासोबत काय घडतं. जर तुम्ही देवांची सेवा करत असाल किंवा हनुमंतांची उपासना करत असाल तर लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. परंतु जर तुमच्या कुंडलीत मंगल भारी असेल किंवा घरामध्ये विनाकारण वाद होत असतील तर अति लाल रंगाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम उलट होऊ शकतात. लाल आसन नेहमी स्वच्छ असावे. फाटलेले किंवा मळालेले आसन दारिद्र्याला निर्माण देते. जर तुम्ही नियमाचे पालन केले नाही तर घराची शांती भंग होऊ लागते, आर्थिक नुकसान होऊ लागते. म्हणूनच म्हटले जाते की योग्य माहितीशिवाय केलेले बदल घर बर्बाद करू शकतात. देवघरात लाल रंगाचे आसन शुभ मानले जाते, पण ते कोणासाठी आणि कधी वापरावे याचे काही नियम आहेत. लाल रंग शुभ का मानला जातो? कारण शास्त्रानुसार हा रंग शक्ती, चैतन्य आणि मंगलतेचे प्रतीक मानले गेलेले आहेत. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. श्री गणेशा, देवी दुर्गा आणि हनुमानजी यांच्या पूजेमध्ये लाल रंगाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. जर तुमच्या देवघरात मूर्ती असतील तर त्यांना लाल आसन असणे अत्यंत शुभ मानले जाते. पण कधी आसन लाल रंगाचे टाकू नये. तर बघा, जर लाल रंग आसन मळकटलेले, तेलकट किंवा फाटलेले असेल तर ते घरात नकारात्मक आणि दारिद्र्य आणते. अशामुळे घरात कटकटी वाढू शकतात. आणि तुम्ही भगवान विष्णू आणि श्री कृष्णाची विशेष सेवा करत असाल तर तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र असणे अत्यंत फलदायी मानले जाते. पितृकार्यासाठी किंवा शांततेच्या उपासनेसाठी लाल रंगाचा अतिवापर टाळावा. जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात जास्त गडद लाल रंग वापरला आणि तिथे स्वच्छता नसेल तर घरातील व्यक्तींच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढू शकतो. लक्ष्मी देवीला लाल रंग प्रिय आहे. स्वच्छ लाल रंगावर लक्ष्मीची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. पूजेला व बसल्यास मन विचलित होत नाही, कारण लाल रंग हा उत्सवाचा रंग मानला जातो. लाल आसन चुकीचे नाही, पण ते कसे वापरावे, कसे ठेवावे हे जर तुम्हाला माहीत असेल तर, किंवा ते आसन धुवत नसाल, त्यावर धूळ साचली असेल, ते जळालेले असेल, ते त्वरित बदला. अन्यथा ज्या देवांची तुम्ही सेवा करत आहात तेथूनच नकारात्मक लहरी निर्माण होतात आणि तुमच्या प्रगतीत बाधा होऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर लाल रंगाचे आसन शुभच आहे, फक्त ते स्वच्छ, रेशमी आणि पुसून आणि सुशोभित असावे. त्याचबरोबर तुम्ही अजूनही वेगवेगळ्या रंगाचे आसन टाकू शकतात. त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे आसन वापरू शकतात, ते सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.